दळायला लावलं. आलं पाहिजे बायकांना सगळं काम, सगळी कामं आली पाहिजे. कोण्या दिवशी काय उतू येईल सांगता येत नाही, कोण्या दिवशी काय उतू येईल सांगता येत नाही. गॅसचा जर लय उतू आला असतं ना, मागच्या महिन्यामध्ये गॅस लय उतू आलते, म्हणजे कोणाला भेटू लागले का नाही, बळच न्यामून लागली गॅस सिलेंडर, उतू नव्हते आले नाही का. जरा चुकून बोललो मी. असंच जर लांबलं असतं, असंच लांबलं असतं तर नवऱ्याला येताना डबा सांगितल्याने काय केलं असतं. त्याच्यामुळं कधी कधी चूल पण पेटीत आली पाहिजे, नको दाळता येऊ देऊ, घोगऱ्या शिजून खाता येत्याला, आलं पाहिजे. काय नैसर्गिक आपत्ती येईल काय सांगता येत नाही. द्रौपदीला दळता येत होतं, दळता येत होतं तिला, दळतात. विरा पांचाळ नरेशाची मुलगी होती महाराज. 48,324 दाशा भाऊबीजीच्या दिवशी भेटावा. तिचा बाप भिकार छोटा असेल का, काय बाप असेल. 48,324 दाशा देणारा बाप, आणि एवढ्या घरची पोरगी दळत होती. दळायला बशीला राणीनं, बाई ए शरंध्री जी दळावं लागतंय. जात फटकून घेतलं, पाळू टाकून दिली, खुंटा ठोकला, डावा पाय लांबवला, उजवा पाय मुडपवला, सुपात धान्य घेतलं आणि दळायला सुरुवात केली. पण शहाणीबाई मुक्यानं दळीत नसती, मुक्यानं दळीत नसती. दळण्याचे 6 प्रकार, त्याच्यातले 2 सांगतो, फक्त 2. लग्नात जर दळायचं असेल तर एकटी दळत नाही, दोघी दळतात, आणि दोघी दळतात आणि बाकीच्या 7-8 जणी सुवासनी गाणे म्हणतात भगवान गणेशाचे, हे दळणं. पण घरात जर कोणी गेला असेल, त्याच्या नैवेद्याचं जर दळायचं असेल तर मुक्यानं दळावं लागायचं, हा शास्त्राचा सिद्धांत आहे. ते मात्र गाणे म्हणून वोया म्हणून दळायचं नसते, मुख्यानं दळायचं असते. हा तर द्रौपदीने विचार केला, ज्या घरच्या लोकांनी आम्हाला इज्जतीत सांभाळले, काम करू द्या हो, काम घेऊ द्या काही पण, आदरानं सांभाळले, त्या घरच्या लोकात कोणीही मेलेलं नाही, त्या अर्थी मी मुख्यानं दळणार नाही. आता द्रौपदी जर म्हणत असेल तर ती काय पिराला गाणी म्हणणारी होती का, ती काय मसोबाला गाणी म्हणत असेल का, ती का सटवाईला गाणी म्हणत असेल का, ती का आसराला गाणी म्हणत असेल का, ती का सैलानी बाबाला गाणी म्हणत असेल का. आपल्याला फेडावं लागेल. पण द्रौपदीनं सांगितलं, 12 वर्ष 1 वर्ष फक्त जन्मी वनवास भोगला तरी चालेल, जन्मी त्रास दिला तरी चालेल, पण जात्यावर दळताना मुक्यानं दळणारच नाही, मी त्याचं चिंतन करीन. मग मुक्यानं दळणारच नाही, मी त्याचं चिंतन करीन. जन्मी वनवास भोगला तरी हरकत नाही, जन्मी नष्टचर्य करायचं काम आलं तरी हरकत नाही, पण मी त्याचंच गुण गाईन. महाराज याला भाव म्हणायचं, याला भाव म्हणायचं, याला भाव म्हणायचं. आणि या कारणामुळे पांडव ओळखायला आले. बाबा पांडव ओळखायला आले. तर पांडव ओळखायला आल्याच्या नंतर दुर्योधनानं सांगितलं, हे पांडव आहेत. दिवस भरले. आता 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. पुन्हा भाव किती गोड होता सांगू. हा भाव देवाच्या अंतःकरणात, एकट्या द्रौपदीचा सांगतोय, सगळ्या पांडवांचा नाही. पाहती पांडव अखंड वनवासी परित्या देवाची आळविती की वाटविती, रात्रंदिवस एकट्या द्रौपदीचं सांगतोय. इतकी भाविक द्रौपदी, विटेवरच्या मालकानं सरस्वतीला आमंत्रित केलं. भोसले गुरुजी सरस्वतीला आमंत्रित केलं. अक्षराची देवता आहे. आणि तिला सांगितलं, बाई तुला पंचांगातले करण, बव, पळ, निमिष, चरण, लाघव हे सगळे बदलायचे. तिने सांगितलं, देवा बदलण्यासाठी 6 दिवसाची अडचण आहे. एखाद्या दिवसाची तिथीचा क्षय करता येईल, वृद्धी करता येईल, दशमीच्या दिवशी एकादशी आणता येईल, पण सरळ सप्तमीला एकादशी, पंचमीला एकादशी कशी आणता येईल, इतका कसं बदल करता येईल. 2 एकादशा करता येईल, 2ची 1 करता येईल, पण 6 दिवसाचा फरक. देवानं सांगितलं, तुला काय करायचं ते कर. मी आयुष्यात तुला काही काम सांगितलं नाही, एकच सांगितलंय, मला हा पूर्ण 15वाडा भरून निघला पाहिजे. 13.5 दिवसाचा 15वाडा केला. म्हणून अधिक मासाची निर्मिती, एका कारणाकरता अधिक मासाची निर्मिती.
महाराज सरस्वतीनं देवाला विनंती केली, देवा ठीक आहे तुमचं काम झालं, सगळं झालं, पांडवांना वनवास भेटला नाही, अज्ञातवास भेटला नाही, कौरवाचे थुत्र काळे झाले, ते बोंबलत घरी गेले, मोठे मोठे लोक आलते, त्यांनी विद्वान आणले होते सगळं तपासायला, कॅलेंडर तेव्हा नव्हते म्हणा, हे पंचांग तपासा, अमक तपासा, सगळं तपासा, आणि थुत्र काळे करून कौरव गेले, पण तुम्ही इतके बेजार कशा करता झाले? देवानं हा पुरावा दिला, सरस्वती माते द्रौपदीचं मी धर्माच्या रूपात तोंड दाबलं, धर्माच्या रूपात तोंड दाबलं की तू कृष्णाचं भजन करू नकोस, तू जर भजन केलं तर कौरव तुला ओळखतील, त्याचे गुप्तचर इथं राज्यात फिरत आहेत, त्याची माणसं पेरलेली आहेत, ती ओळखतील तुला, कौरवांना संदेश देतील, आणि पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. सरस्वती ऐक तिचं वाक्य, जन्मी वनवास स्वीकारील, पण दळताना मी त्याचंच भजन करील, मी दळताना त्याचीच गुण गाईल. महाराज सरस्वतीचे डोळे पाणावले, देवाने विचारलं रडती कशा करता? त्यानं सरस्वतीनं सांगितलं, प्रभू आता कळालं तुम्ही पांडवांकरता द्रौपदीसाठी इतके पागल का झाले, कारण द्रौपदीचा भाव तितका गोड होता, याच्याकरता तुम्ही तितके वेडे झाले, आणि इतका भाव देवा गोड असावा तर देवाला ती भाविक आवडतात, म्हणून पहिल्या कडव्या भाविकाची आवडी देवा